Hello students, welcome to Pravinya Academy. We are studying third topic from Science 1, that is chemical reactions and equations. In this topic we have studied physical change, chemical change. Then nextly we have seen some chemical activities. तर इथं आपण 5 activities पाहिलेल्या आहेत. After that we have seen writing of chemical equations. केमिकल इक्वेशन लिहित असताना कोणकोणते या ठिकाणी रूल्स पाहिजे हा भाग आपण पाहिलेला आहे. तर टोटल एकंदरीत 6 पद्धतीचे रूल्स पाहिलेले आहेत, बाय व्हिच वी कॅन राइट द केमिकल इक्वेशन. आफ्टर दॅट वी हॅव सीन लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. ओके, आता याच्या पुढचा भाग आपण पाहणार आहोत, बॅलन्सिंग ऑफ केमिकल इक्वेशन. केमिकल इक्वेशन कशा रीतीने बॅलन्स करायचं हा भाग इथं आपण पाहणार आहोत. ओके, तर आता स्टेप्स इन बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन. तर या ठिकाणी समजा एक इक्वेशन दिलेले आहे, सोडियम हायड्रॉक्साइड प्लस सल्फ्युरिक ऍसिड गिव्स सोडियम सल्फेट प्लस वॉटर. हे केमिकल इक्वेशन दिलेले आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट स्टेप आपण पाहतोय, राइट द केमिकल इक्वेशन फॉर्म वर्ड फॉर्म. तर हे वर्ड मध्ये इक्वेशन दिलेले, तर हे केमिकल फॉर्म मध्ये लिहायचं आहे. म्हणजे आता सोडियम हायड्रॉक्साइड जर असेल तर याच्याऐवजी काय लिहायचं, NaOH. सल्फ्युरिक ऍसिड जर असेल तर काय लिहायचं, H2SO4. सोडियम सल्फेट काय लिहिलं, Na2SO4. आणि वॉटरच्या ऐवजी काय लिहिलं, H2O. तर वर्ड इक्वेशन जे आहे ते केमिकल इक्वेशन फॉर्म मध्ये लिहायचं. याच्यानंतर स्टेप 2, चेक द इक्वेशन वेदर बॅलन्स्ड ऑर नॉट बाय कंपेअरिंग नंबर ऑफ ऍटम्स ऑफ व्हेरियस एलिमेंट्स. तर आता हे जे इक्वेशन आपण लिहिलेलं आहे हे बॅलन्स आहे किंवा नाही हे पाहायचं. तर यासाठी काय करायचं, LHS ला ऍटमची संख्या लिहायची, RHS ला सुद्धा काय लिहायची, ऍटमची संख्या लिहायची. तर आता LHS ला वापरतो, या ठिकाणी लेफ्ट साइड नंबर ऑफ ऍटम, राइट साइड ला काय आहे, नंबर ऑफ ऍटम्स आहेत वापरतो. तर इथं एलिमेंट सोडियम, लेफ्ट साइड ला सोडियम किती आहे वापर, 1 आहे. राइट साइड ला सोडियमचे ऍटम किती आहेत, 2. ते लिहायचं. याच्यानंतर ऑक्सिजनचे ऍटम, लेफ्ट साइड ला ऑक्सिजन किती आहे, 1 आणि हे 4. टोटल किती झाले वापर, 5. राइट साइडला ऑक्सिजनचे ऍटम 1 आणि हे 4, म्हणजे किती झाले, 5. लेफ्ट साइडला हायड्रोजनचे ऍटम्स लिहायचे, किती आहेत वापर, 3 आहेत. राइट साइडला हायड्रोजनचे ऍटम किती आहेत, 2. परत लेफ्ट साइडला सल्फरचा ऍटम किती आहे, 1 आहे. राइट साइडला सुद्धा सल्फर किती आहे, 1. तर इथे स्टेप 2 मध्ये काय पाहायचं, तर रिएक्टंट्स आणि प्रॉडक्ट्स मध्ये ऍटमची संख्या मोजायची. काय मोजायची, ऍटमची संख्या मोजायची आहे. आता याच्या पुढे स्टेप 3, स्टार्ट बॅलन्सिंग इक्वेशन फ्रॉम कंपाऊंड व्हिच कंटेन्स मॅक्सिमम नंबर ऑफ ऍटम्स. तर आता काही ठिकाणी कमी जास्त संख्या असते वापरता. रिएक्टंट मध्ये सोडियम 2 आहे, सॉरी प्रॉडक्ट मध्ये सोडियम किती आहे, 2 आणि रिएक्टंट मध्ये किती आहे, 1. तर हे कुठून तरी बॅलन्सिंग करायला सुरुवात करायचं. स्टार्ट बॅलन्सिंग इक्वेशन फ्रॉम कंपाऊंड व्हिच कंटेन मॅक्सिमम नंबर ऑफ ऍटम्स. ओके, तर हे बॅलन्स करायचे. तर आता इथं बघा, आपण सोडियम बॅलन्स करूया. इथं सोडियम किती आहेत बाबा ऍटम, 2 आहेत. इकडे किती आहे, 1. ओके, तेच मी इथं लिहिलेलं आहे. रिएक्टंट मध्ये सोडियम किती आहे, 1 आहे. प्रॉडक्ट मध्ये सोडियम किती आहे, 2. म्हणून इथं काय करायचं, रिएक्टंटला इथं 2 न मल्टिप्लाय करायचं. इथं किती न मल्टिप्लाय करायचं, 2 न मल्टिप्लाय करायचं. ओके, मग आपण असं लिहू शकतो बघा, ट्वाइस NaOH plus H2SO4 gives Na2SO4 plus H2 असं लिहिलं. यामुळे काय झालं बाबा, आता सोडियम बॅलन्स झाला.
काय बॅलन्स झाला? सोडियम बॅलन्स झाला. आता आपण बघूया इथं कोण कोण काय काय झालं बाबरता. हे मी इथं लिहितो बाबरता. सोडियमचे किती ऍटम आहेत बाबर इथं? आता 2 आहेत. राईट साइडला किती आहेत? 2 आहेत. ओके. आता ऑक्सिजनचे ऍटम पाहिजे. ऑक्सिजन किती झाले? 2, 4 आणि 2 6. ऑक्सिजन 6 झाला बाबरता. आणि इकडे ऑक्सिजन किती आहे? 5च आहे. ओके. परत हायड्रोजन बघायचे. हायड्रोजन इथं 2 आणि 2 4. इकडे हायड्रोजन किती आहे? 2. तर इथं हायड्रोजन 4 आहे. त्या साईडला किती आहे? 2. आणि सल्फर पाहायचा. सल्फर किती आहे? 1. इथं 1 आहे. सल्फर बॅलन्स आहे. मग आता बॅलन्स कुणाकुणाचा केला पाहिजे बाबर? आता ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा केला पाहिजे. कुणाचा बॅलन्स केला पाहिजे? ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा केला पाहिजे. हायड्रोजन इकडे किती आहे? 4. इकडे किती आहे? 2. मग मी काय करतो? हायड्रोजन बॅलन्स करूया. म्हणजे हे असं लिहू शकतोय, वी बॅलन्स हायड्रोजन ऑन RHS. तर कसा बॅलन्स करायचा बाबर? आता इथं ट्वाइस NaOH प्लस H2SO4. याच्यापासून काय तयार झालं बाबर? Na2SO4 प्लस 2H2O. तर इथं हायड्रोजन इकडे 4 आहे. इकडे सुद्धा किती झाले बाबर? 4. बघूया बरं. आता परत बघायचं बॅलन्स करून. सोडियम किती आहे? 2 2. मी इथं लिहिलं सोडियम 2 2 आहे. ऑक्सिजन किती आहे बाबर? 4 आणि 2 6. इकडे ऑक्सिजन किती झाले बाबर? 4 आणि 2 6. म्हणजे ऑक्सिजन बॅलन्स झाला. हायड्रोजन बॅलन्स होते का पाहायचं. 2 आणि 2 4. इकडे किती आहेत बाबर? 4. म्हणजे हायड्रोजन सुद्धा बॅलन्स झालेला आहे. आणि सल्फर किती आहे? 1 आणि 1. म्हणजे ही रिएक्शन काय झालेली आहे? बॅलन्स झालेली आहे. आणि आता स्टेप 4 लिहायची. तर इथं rewrite the balanced equation. तर हे बॅलन्स्ड इक्वेशन परत लिहायचं. कसं लिहू शकतोय बघा बरं. आता ट्वाइस NaOH प्लस H2SO4 gives Na2SO4 प्लस ट्वाइस H2. तर यानुसार आपण केमिकल इक्वेशन काय करू शकतो? बॅलन्स करू शकतो. Here we balance next chemical equation. Here reaction between calcium chloride plus sulfuric acid is given. It gets converted into calcium sulfate plus hydrogen chloride. तर हे इक्वेशन आपल्याला बॅलन्स करायचं आहे. तर स्टेप 1 मध्ये तर हे वर्ड फॉर्म मध्ये दिलेलं आहे. तर हे कोणत्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे? केमिकल इक्वेशन फॉर्म मध्ये लिहायचं आहे. म्हणजे वर्डच्या ऐवजी काय लिहायचा? केमिकल फॉर्म्युला लिहायचा. कॅल्शियम क्लोराइडचा फॉर्म्युला CaCl2, सल्फ्युरिक ऍसिड H2SO4, कॅल्शियम सल्फेट CaSO4, हायड्रोजन क्लोराइड काय झाला? HCl. यानुसार लिहा. आता स्टेप 2 मध्ये LHS ला आणि RHS ला नंबर ऑफ ऍटम्स आपण काय करणार आहोत? कंपेअर करणार आहोत. एलिमेंटच्या कोणकोणत्या एलिमेंटचे किती किती ऍटम्स आहेत हे कॅल्क्युलेट करणार आहोत. तर आता एलिमेंट कोणता आहे? कॅल्शियम, क्लोरीन, हायड्रोजन, सल्फर आणि कोणता घ्यायचा? ऑक्सिजन. तर किती एलिमेंट्स आहेत? टोटल 5 एलिमेंट्स आहेत. तर आता हे एलिमेंट्स मी लिहितो. कॅल्शियम किती आहे बाबा? आता या ठिकाणी कॅल्शियम LHS ला 1 आहे. RHS ला किती आहे? 1. क्लोरीन LHS ला किती आहे? 2. RHS ला क्लोरीन किती आहे? 1. LHS ला आता हायड्रोजन पाहायचं. हायड्रोजन किती आहे बाबा? 2 आहे. RHS ला किती आहे? 1.
याच्यानंतर सल्फर LHS ला किती आहे 1, RHS ला सल्फर किती आहे 1, आणि ऑक्सिजन LHS ला 4, RHS ला 4. म्हणजे इथं काय बॅलन्स करण्याची गरज आहे, हायड्रोजन आणि क्लोरीन बॅलन्स करण्याची गरज आहे. ओके, तर आता स्टेप 3 मध्ये स्टार्ट बॅलन्सिंग इक्वेशन फ्रॉम कंपाऊंड which contains maximum number of atoms. तर कोणते atoms जास्त आहेत बाबा, इकडे 2 हायड्रोजन आहेत, इकडे 1 आहे, क्लोरीन 2 आहेत, इकडे 1 आहे. तर आपण काय करूया, हायड्रोजन बॅलन्स करूया, क्लोरीन न सुद्धा करू शकतो. तर आता हायड्रोजन बॅलन्स करायचा, तर हायड्रोजन बॅलन्स करण्यासाठी LHS ला हायड्रोजन किती आहेत 2 आहेत, RHS ला किती आहे 1. मग बॅलन्स साठी काय करायचं 2, तर इकडल्या बाजूला 2 न मल्टिप्लाय करायचं. प्रॉडक्टच्या बाबतीत HCl ला किती न मल्टिप्लाय करायचं 2 न मल्टिप्लाय करायचं. मग काय होईल बाबा, आता CaCl2 प्लस H2SO4 gives CaSO4 प्लस काय लिहायचं twice HCl. काय घेतलं twice HCl. आता पाहूया आपण बॅलन्स झाले आहे किंवा नाही. कॅल्शियम इकडे 1 आहे, इकडे 1 आहे, क्लोरीन इथं 2 आहे, इथं 2 झाले, हायड्रोजन इथं 2 आहेत, इकडे 2 झाले. म्हणजे क्लोरीन पण बॅलन्स झाला, हायड्रोजन सुद्धा बॅलन्स झालेला आहे. सल्फर 1 सल्फर 1 सल्फर बॅलन्स झाला. ऑक्सिजन इकडे किती आहे 4, इकडे किती आहे 4, बॅलन्स झालेलं आहे. म्हणजे एकाच स्टेप मध्ये बॅलन्स झालं, फक्त इथं ट्वाइस HCl लिहिलं. ओके, आणि स्टेप 4 ला काय करायचं, रिराइट द बॅलन्स्ड इक्वेशन. तर काय झालं इक्वेशन, CaCl2 प्लस H2SO4 gives CaSO4 प्लस twice HCl. तर यानुसार केमिकल इक्वेशन आपण काय करू शकतो, बॅलन्स करू शकतो. ओके, अजून काही केमिकल इक्वेशन्स आपण बॅलन्स करणार आहोत. तर इथं एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन 7 मधला A आहे, 7 मधला A. तर या ठिकाणी डायसल्फ्युरिक ऍसिड दिलेला आहे. काय दिलेलं आहे, डायसल्फ्युरिक ऍसिड ऑन रिएक्शन विथ H2O gives H2SO4. तर ही रिएक्शन आपल्याला बॅलन्स करायची. तर इथं स्टेप 1, राइट द केमिकल इक्वेशन फॉर्म फ्रॉम वर्ड फॉर्म. तर इथं केमिकल इक्वेशनच दिलेलं आहे, ऍज इट इज इथं आपण लिहूया. आय राइट दिस ऍज H2S2O7 liquid plus H2O liquid gives H2SO4 liquid. ओके, आता काय करायचं, नंबर ऑफ ऍटम्स लिहायचे LHS ला आणि RHS ला. हाऊ मेनी ऍटम्स आर देअर, हायड्रोजन सल्फर ऑक्सिजन, हायड्रोजन सल्फर ऑक्सिजन. आय राइट नंबर ऑफ ऍटम्स. LHS ला किती आहे 2 आणि 2 4, इकडे किती आहेत 2. आता सल्फरचे ऍटम पाहूया. सल्फर किती आहे तिथे बाबा 2 आहेत, इकडे किती आहे 1च आहे. ऑक्सिजन किती आहे बाबा 7 + 1 8, इकडे ऑक्सिजन किती आहेत 4. म्हणजे काय बॅलन्स करण्याची गरज आहे, ऑक्सिजन आणि सल्फर, ऑक्सिजन आणि सल्फर बॅलन्स करण्याची गरज आहे. आपण सल्फर बॅलन्स करूया. रिएक्टंट मध्ये सल्फर कुठे आहे बाबा, या ठिकाणी एस आयटम बॅलन्स करते. रिएक्टंट मध्ये सल्फर कुठे आहे बाबा, H2S2O7. प्रोडक्ट मध्ये सल्फर कुठे आहे H2SO4 मध्ये, इथे लिहिलं H2SO4. ओके, तर आता इनिशियली सल्फर किती आहेत 2, प्रोडक्ट मध्ये किती आहेत 1. मग बॅलन्स करण्यासाठी काय करायचं, इथं 2 आहे
तर या 1 ला 2 न मल्टिप्लाय करायचं, म्हणजे H2SO4 ला किती न मल्टिप्लाय करायचं, 2 न मल्टिप्लाय करायचं. तर आता हे बॅलन्स होते का पाहूया. H2S2O7 लिक्विड प्लस H2O liquid gives H2SO4 liquid. इथं RHS ला किती न मल्टिप्लाय करायचं बरोबर, 2 न मल्टिप्लाय करायचं. इथं 2 न मल्टिप्लाय केलं. मग आता आपण पाहूया बॅलन्स झालाय किंवा नाही. बाबरता हायड्रोजन किती आहे, 2 आणि 2 4, इकडे हायड्रोजन 4. हायड्रोजन बॅलन्स झाले. सल्फर पाहूया, सल्फर किती आहे, 2. इथं सल्फर सुद्धा किती आहे, 2. 2 into S 2. सल्फर बॅलन्स झालेला आहे. आणि आता ऑक्सिजन बॅलन्स झाले का पाहायचं. 7 + 1 8, 4 2s are 8. ऑक्सिजन सुद्धा काय झालेला आहे, बॅलन्स झालेला आहे. म्हणजेच हे केमिकल इक्वेशन काय झालेलं आहे, बॅलन्स झालेलं आहे. मग इथं स्टेप 4 लिहायची. Rewrite the balanced equation. I write it as H2S2O7 liquid plus H2O liquid gives काय घ्यायचं, twice H2SO4 liquid. तर यानुसार आपण बॅलन्स करू शकतो. ओके. Here we balance one more equation from exercise 7B. Exercise मधला 7 क्वेश्चन 7B सब एक्झाम्पल. तर या ठिकाणी SO2 गॅस प्लस H2S aqueous gives सल्फर सॉलिड प्लस H2O लिक्विड. तर ही रिएक्शन बॅलन्स करायची आहे. तर आता केमिकल फॉर्म मध्ये लिहायची, ऑलरेडी केमिकल फॉर्म मध्येच आहे. SO2 प्लस H2S gives सल्फर प्लस H2O. आता काय करायचं, नंबर ऑफ ऍटम्स लिहायचे LHS आणि RHS ला. तर आता LHS ला कोणकोणते ऍटम्स आहेत, सल्फर, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. तर इथं सल्फर 2, ऑक्सिजन 2, हायड्रोजन किती आहेत बरोबर 2. RHS ला सल्फर 1 आहे, ऑक्सिजन 1 आहे आणि हायड्रोजन किती आहे 2. तर काय बॅलन्स करण्याची गरज आहे, सल्फर आणि ऑक्सिजन. ओके. तर आपण काय करूया, ऑक्सिजन बॅलन्स करूया अगोदर. काय बॅलन्स करायचा, ऑक्सिजन. नंबर ऑफ O ऍटम्स, रिएक्टंट मध्ये O ऍटम कुठे आहे बाबा, SO2. प्रोडक्ट मध्ये O ऍटम कुठे आहे, H2O ला ऍटम प्रेझेंट आहे. आता इनिशियली SO2 मध्ये ऑक्सिजन किती आहे, 2. प्रोडक्ट मध्ये ऑक्सिजन किती आहे, 1. तर बॅलन्स करण्यासाठी इथं ऑक्सिजन 2 आहेत, म्हणजे इथं 1 ला किती न मल्टिप्लाय करायचं, 2 न. म्हणून मी काय करतो, या ठिकाणी H2O एक नाही, इथं 2 न मल्टिप्लाय करायचं, ट्वाइस H2O. काय घेतलं, ट्वाइस H2O. आता या रिएक्शन मध्ये परत ऍटमची संख्या काउंट करायची. ओके. तर आता बघूया, सल्फर किती आहेत बरोबर 2. इकडे सल्फर किती आहे, 1. याच्यानंतर ऑक्सिजन किती आहे तिथं बरोबर 2. इथं ऑक्सिजन किती झाले, 2. याच्यानंतर हायड्रोजन पाहिजे, हायड्रोजन किती आहे, 2. इथे किती झाले हायड्रोजन बरोबर 4 झाले. हायड्रोजन किती झाले, 4 झाले. ओके. तर आता हे बॅलन्स करायचे. तर हायड्रोजन आणि सल्फर हे काय करायचे आहे, बॅलन्स करायचे आहे. तर अगोदर आपण हायड्रोजन बॅलन्स करूया. इथं हायड्रोजन किती झालं बरोबर 4, इथं किती आहे 2. म्हणून मी काय करतो, हायड्रोजन बॅलन्स करतो. कसा बॅलन्स करूया, SO2 प्लस H2S aqueous gives सल्फर सॉलिड प्लस ट्वाइस H2O लिक्विड. तर हायड्रोजन इथं 4 आहे, इथं 2 आहे. म्हणून मी काय करतो, या ठिकाणी 2 लिहितो. बरोबर. हायड्रोजन बॅलन्स झाला का, झाला. इथं 4 आले, इथं हायड्रोजन किती आले, 4.
हायड्रोजन बॅलन्स झालेला आहे. ऑक्सिजन बॅलन्स झालाय का? झालाय. 2 2 इकडे 2 इकडे 2 आहे. सल्फर बॅलन्स झालाय का? नाही. इकडे 3 आहेत इकडे 1 आहे. मग हेच इक्वेशन फक्त काय बॅलन्स करायचं? सल्फर. तर आता आम्ही काय करतो, इथं 3 सल्फर आहेत, इथं 1च सल्फर आहे. तर इक्वेशन असेल इथं बाबा SO2 गॅस प्लस twice H2S aqueous gives 3 सल्फर लिहायचे प्लस काय लिहिलं? twice H2O लिक्विड. तर इथं सल्फर जो आहे याचे किती ऍटम्स लिहिले? 3. आता सल्फर बॅलन्स झाला का? 2 आणि 1 3. इकडे सुद्धा किती आला? 3. सल्फर सुद्धा बॅलन्स झालेला आहे. म्हणजेच आता केमिकल इक्वेशन बॅलन्स झालेलं आहे. आय रिराइट दॅट इक्वेशन. तर काय झालं बाबा? आता SO2 गॅस प्लस twice H2S aqueous gives 3 into sulfur solid plus twice H2O liquid. तर यानुसार आपण केमिकल इक्वेशन बॅलन्स करू शकतो. Here we see next point, that is types of chemical reactions. There are 4 types of chemical reactions. Combination reaction. Second one, decomposition reaction. Third one, displacement reaction. आणि फोर्थ आपण काय पाहणार आहोत? डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. तर आता पहिल्यांदा कॉम्बिनेशन रिएक्शन. तर आता कॉम्बिनेशन मध्ये इथं बघा, 2 रिएक्टंट्स अमोनिया आणि HCl याच्यापासून एकच प्रॉडक्ट बनलेलं आहे. म्हणजे 2 एकत्र येऊन एकच मोठा बनलेला आहे. म्हणजे हे असं घेऊ शकतो बाबा, हा एक रिॲक्ट झाला आणि एकच मोठा बनला. तर याला कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणायचं. इथं सुद्धा तसंच झालेलं बाबा, Mg twice Mg plus O2 gives MgO. 2 रिॲक्ट होऊन एकच मोठा तयार झाला. CaO plus H2O याच्यापासून काय तयार झाला? CaOH2 plus हीट. ओके. तर इथं कॉम्बिनेशन रिएक्शन कधी म्हणू शकतो? 2 किंवा जास्त कंपाऊंड्स एकत्र येऊन एकच कंपाऊंड बनवतात. तर या रिएक्शनला काय म्हणायचं? कॉम्बिनेशन रिएक्शन. तर कॉम्बिनेशन रिएक्शनची डेफिनेशन आपण यानुसार देऊ शकतो. When 2 or more reactants combine in a reaction to form a single product is called combination reaction. तर इथं 2 किंवा जास्त रिएक्टंट्स एकत्र येऊन एकच प्रॉडक्ट तयार करतात. मग या रिएक्शनला काय म्हणायचं? कॉम्बिनेशन रिएक्शन. आता डिकम्पोजिशन रिएक्शन. तर इथं काय झालंय बाबा? आता CaCO3 हीट केल्यानंतर काय तयार झालं? CaO plus CO2. इथं twice H2O2 याच्यापासून twice H2O plus O2. किंवा इथं शुगर दिलेले. काय दिलेले आहे? शुगर. H2O2 म्हणजे काय? हायड्रोजन पॅरॉक्साइड. तर शुगर C12H22O11 हीट केल्यानंतर कार्बन आणि वॉटर तयार झालेलं आहे. तर इथं काय झालेलं आहे बाबा? आता याच्या विरुद्ध झालेलं आहे. इथं काय झालेलं आहे? एकच मोठा कंपाऊंड घ्यायचा आणि याच्यापासून 2 किंवा जास्त कंपाऊंड बनवायचे. तर या रिएक्शनला आपण काय म्हणतो? डिकम्पोजिशन रिएक्शन. तर डिकम्पोजिशन रिएक्शनची डेफिनेशन आपण यानुसार देऊ शकतो. द केमिकल रिएक्शन इन विच 2 or more products are formed from a single reactant. तर सिंगल रिएक्टंट पासून 2 किंवा जास्त प्रॉडक्ट तयार होणं, या रिएक्शनला काय म्हणायचं? डिकम्पोजिशन रिएक्शन. तर डिकम्पोजिशन रिएक्शनची ही एक्झाम्पल्स आहेत बाबा. कॅल्शियम कार्बोनेट पासून कॅल्शियम ऑक्साइड प्लस CO2.
हायड्रोजन पेरॉक्साइड पासून वॉटर आणि ऑक्सिजन तयार होणं, आणि शुगर पासून कार्बन आणि वॉटर तयार होणं. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ डिकम्पोजिशन रिएक्शन. ओके. याच्यानंतर डिस्प्लेसमेंट रिएक्शन. तर इथं मी CuSO4 घेतलेला आहे प्लस Zn. तर इथं Cu हा लेस रिएक्टिव्ह असतो आणि त्याला बाजूला सारून कोण रिॲक्ट होतो? Zn. Cu ला काढून तिथं काय अटॅच होतो? Zn अटॅच होतो. मग या रिएक्शनला काय म्हणायचं? डिस्प्लेसमेंट रिएक्शन. तर इथं सुद्धा कॉपरला काढून कोण अटॅच झालेला आहे? आयर्न. कॉपरच्या ठिकाणी कोण अटॅच झालेला आहे? लेड अटॅच झालेला आहे. मग या रिएक्शनला काय म्हणतो? डिस्प्लेसमेंट रिएक्शन. तर डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजेच काय? द रिएक्शन इन व्हिच द प्लेस ऑफ आयॉन ऑफ अ लेस रिएक्टिव्ह एलिमेंट. तर इथं लेस रिएक्टिव्ह आयॉन आहे बाबा आता Cu चा. In a compound is taken by another more reactive element by formation of its own ion. म्हणजे Cu++ आयॉन काढून टाकायचा आणि इथं Zn++ आयॉन अटॅच करायचा. तर या रिएक्शनला आपण काय म्हणतो? डिस्प्लेसमेंट रिएक्शन. तर डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये लेस रिएक्टिव्ह एलिमेंट किंवा ऍटम काढून टाकून तिथं मोर रिएक्टिव्ह ऍटम अटॅच करायचा. तर या रिएक्शनला डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणू शकतो. यानंतर डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. बघा इथं याच्यामधला Ag आणि याच्यामधला काय झालाय? Cl रिॲक्ट झालेले आणि काय बनलेले आहे? प्रेसिपिटेट बनलेले. म्हणजे दोन कंपाऊंड मधले दोन आयॉन्स एकत्र येतात आणि नवीन कंपाऊंड तयार होतो की जो पीपीटी फॉर्म मध्ये असतो. तर या रिएक्शनला काय म्हणायचं? डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. इथं बघा या ठिकाणी मी Cr2O7 आणि काय घेतला? Ba. म्हणजे या कंपाऊंड मधला Ba, या कंपाऊंड मधला Cr2O7 घेतला आणि याच्यापासून BaCr2O7 ही पीपीटी बनली. तर ही पीपीटी बनते आणि या रिएक्शनला काय म्हणायचं? डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. तर डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शनची डेफिनेशन आपण यानुसार घेतोय. द रिएक्शन इन व्हिच ions in the reactants are exchanged to form a precipitate are called double displacement reaction. तर रिएक्टंट्स मधले आयॉन एक्सचेंज होतात आणि कंपाऊंड बनतो की ज्याची पीपीटी मिळते. तर या रिएक्शनला काय म्हणायचं? डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. तर परीक्षेमध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. डिफाइन कॉम्बिनेशन रिएक्शन, डिकम्पोजिशन रिएक्शन, डिस्प्लेसमेंट रिएक्शन, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन आणि डेफिनेशन विचारले जातात. शिवाय काही एक्झाम्पल सुद्धा द्यायचे त्याच्याबरोबर. कधी कधी काय करतात? रिएक्शन देतात आणि टेल द टाइप ऑफ रिएक्शन असं म्हणतात. ओके. तर हे ओळखता आलं पाहिजे. तर या डेफिनेशन पार्ट पाहिजे आणि या सगळ्या रिएक्शन्स पार्ट पाहिजे. ओके. म्हणजे मग हा भाग सोपा जाईल. हिअर वी सी types of reaction depending upon heat absorbed or heat given out in the reaction. So here we see exothermic reaction and endothermic reaction. तर इथं एक्झो म्हणजे काय? गिवन आउट. तर ज्या रिएक्शन मध्ये हीट रिलीज केली जाते दॅट इज कॉल्ड ॲज एक्झोथर्मिक रिएक्शन. तर इथं आपण काही रिएक्शन पाहणार आहोत. कॅल्शियम ऑक्साइड प्लस H2O काय मिळतो? CaOH2 प्लस हीट. इथं हीट रिलीज होते.
CuSO4 प्लस Zn काय तयार होतं, ZnSO4 प्लस Cu. इथं सुद्धा हीट रिलीज होते. HCl प्लस NaOH gives NaCl प्लस H2O, हीट रिलीज होते. तर या तिन्ही रिएक्शन्सला आपण काय म्हणू शकतो, एक्झोथर्मिक रिएक्शन. तर एक्झोथर्मिक रिएक्शनची डेफिनेशन आपण यानुसार देऊ शकतो. अ केमिकल रिएक्शन इन व्हिच heat is given out is called exothermic reaction. तर ज्या केमिकल रिएक्शन मध्ये हीट बाहेर दिली जाते याला एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणायचं. आता एंडोथर्मिक रिएक्शन म्हणजे ही रिएक्शन होत असताना आउटसाइड मधून एक्सटर्नली हीट सप्लाय केली पाहिजे. म्हणजे समजा ही टेस्ट ट्यूब असेल, ओके, आणि या टेस्ट ट्यूब मध्ये काय घेतले आपण, रिएक्टंट्स घेतले. तर रिएक्टंटचं रूपांतर प्रॉडक्ट मध्ये करत असताना आपणाला इथं हीट सप्लाय करावे लागते. मग या रिएक्शनला काय म्हणायचं, एंडोथर्मिक रिएक्शन. ओके, तर आता एंडोथर्मिक रिएक्शन CaCO3 एरोहेडच्या वरती ट्रायंगल काढलेला आहे, म्हणजे इथं हीट सप्लाय केलेले आहे. CaCO3 पासून काय तयार झाला, CaO प्लस CO2, म्हणजे हीट इज सप्लाइड. ट्वाइस KClO3 म्हणजेच काय, पोटॅशियम क्लोरेट, याच्यापासून काय तयार झालं, ट्वाइस KCl प्लस थ्राइस O2. तर या दोन्ही रिएक्शन मध्ये एक्सटर्नली हीट आपण सप्लाय करतो. ओके, म्हणून या रिएक्शनला काय म्हणायचं, एंडोथर्मिक रिएक्शन. तर एंडोथर्मिक रिएक्शनची डेफिनेशन कशी देऊ शकते, अ केमिकल रिएक्शन इन व्हिच हीट इज ऍब्सॉर्ब्ड फ्रॉम सराउंडिंग्स और सप्लाइड कंटिन्युअसली फ्रॉम आउटसाइड इज कॉल्ड एंडोथर्मिक रिएक्शन. तर ही रिएक्शन होत असताना सराउंडिंग मधून हीट ऍब्सॉर्ब केली जाते किंवा एक्सटर्नली आपण हीट सप्लाय करतो. तर या रिएक्शनला काय म्हणायचं, एंडोथर्मिक रिएक्शन. ओके.